आदिशक्तीच्या कृपेने नव्या भक्तिधामाची मुहूर्तमेढ। रेणुका माता मंदिरासमोर भव्य सभा मंडपाच्या उभारणीचा शुभारंभ उत्साहात। कनोली येथील आदिशक्ती रेणुका माता मंदिर रेणुकानगर परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या भव्य आणि दिव्य सभा मंडपाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या मंगल प्रसंगी लहान मुलांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष पावित्र्य लाभले। रेणुका माता ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास कनोली, कोळवाडे, पिंपरणे तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसर जय रेणुका माताच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। मंदिरासमोर उभारण्यात येणारा हा सभा मंडप भविष्यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणार असून भाविकांसाठी एक सुसज्ज व प्रशस्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या श्रद्धेच्या बळावर हे भव्य कार्य साकार होत आहे। मंदिर परिसराच्या विकासाच्या दृष्टीने हा मंडप एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। या प्रकल्पामुळे यात्रोत्सव, कीर्तन, प्रवचन, भजन, हरिनाम सप्ताह तसेच विविध धार्मिक सोहळे अधिक सोयीस्करपणे पार पाडता येणार आहेत। यावेळी रेणुका माता ट्रस्ट तसेच आदिशक्ती रेणुका माता भक्त मंडळ आणि समस्त ग्रामस्थ कनोली, पिंपरणे व कोळवाडे यांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले। तसेच या पवित्र आणि धार्मिक कार्यासाठी भाविकांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन रेणुका माता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले। श्रद्धा, एकजूट आणि भक्तिभाव यांच्या संगमातून उभारला जाणारा हा सभामंडप भविष्यातील पिढ्यांसाठी भक्ती आणि संस्काराचे प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। रेणुका माता की जय, अरण्येश्वर भगवान की जय, जय श्री राम, जय श्री राम। जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती योगाड भावाती योगाड जय देव नगरम ब्रह्मणि सुंदर मदनारी कंठांजन महाळ मंत्रकारी। रेणुका माता देवस्थान कनोली, पिंपरणे, कोळवाडे या पंचक्रोशीतील रेणुका माता देवस्थान या रेणुका मातेच्या सभा मंडपचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी आपल्याला जी जागा उपलब्ध करून दिली ती दादा भाऊ दारकू वाबळे आणि त्याचप्रमाणे दौलत शंभू वरपे, सकाराम अंशबापू वरपे यांनी जागेचं खूप मोठं असं मोलाचं जे सहकार्य केलं, त्यांचं ही रेणुका माता देवस्थानच्या वतीने हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे आपल्या या सभा मंडपासाठी सर्वांनीच सगळ्या एकजुटीने आणि अति पंचक्रोशीतील सर्वांनीच सरळ हाताने मदत करावी ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। आपल्याला जो सभा मंडप तयार करायचा आहे तो साधारण 114 बाय 42 चा, त्यानंतर उत्तर साईडनं देवीचे मंदिर, त्यानंतर मध्ये अरण्येश्वरचं आणि भक्तनिवास म्हणून एक रूम, अशा पद्धतीनं या सभा मंडपचं स्वरूप आहे। आणि सर्व भाविकांना विनंती आहे की या सभा मंडपसाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी। इकडे बघा, रेणुका माता की जय, इकडे बघा, माता की जय। चला शुभम भाऊ इकडे बघा, इकडे बघा, रेणुका माता की जय, इकडे बघा, इधे इधे इधे
दगड हे नारळ पहिलं दगड आणि हा नारळ जेव्हा कधी पाया घेशाल ना रेणुका माता की जय, अरण्येश्वर भगवान की जय. थांबा बरं का रेणुका माता की जय, अरण्येश्वर भगवान की जय. जय श्रीराम. वाचण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला. या आध्यात्मिक कार्यासाठी आपण सर्वांनी जसं आता वेळ दिला असंच वेळ देऊन सहकार्य करावं. जेवढं आपल्या शक्तीप्रमाणे दान करावं आणि त्यातूनही नाही झालं तर मी आपल्याला सर्वांना शब्द देतो का आपले आमदार जे आहेत नामदेव राधाकृष्ण पाटील यांच्याही सहकार्यातून आपण सभामंडपासाठी निश्चितच सभामंडप घेऊ किंवा सभामंडपासाठी लागणारं जे जास्तीत जास्त आहे घेऊ असं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शब्द देतो आणि तो शब्द मी अगोदरही भक्तांना दिला होता. आता मी जे काही कमी पडेल किंवा काही अडचण येईल त्याला 100% आपण सहकार्य करू. कुठल्याही याच्यात राजकारण न करता एक देवाचं काम म्हणून आपण निश्चित सहकार्य करू असा शब्द मी आपल्याला सर्वांना देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी कनोली, पिंपरणे आणि खोळवाडी पंचक्रोशीतील आज या रेणुका माता मंदिराचं सभामंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे. या ठिकाणी प्लॅन करीत असताना रोहिदास आणि त्यांच्या मित्रमंडळांनी सांगितलं की आपल्या शेजारी महादेवाचं मंदिर एक करायचंय आणि पलीकडून भक्तनिवास आणि शेजारचे त्यांच्यासाठी टॉयलेटची सुविधा अशा प्रकारे तो प्लॅन बनवून पुढे सभामंडप असा भव्य असा सभामंडप आपण MS स्ट्रक्चर मध्ये करत आहोत. 114 फूट लांबी आणि रुंदी 42 फूट. आता या गाभाऱ्याचा प्लॅन पण मीच केलेला होता पूर्वी, पण आता जो हा प्लॅन केला तो माझे चिरंजीव श्री ओम चौधरी यांनी बनवलेला असून 3D पण त्यांनी तयार केलेला आहे. आणि असं सुंदर या ठिकाणी सभामंडप होणार असून त्यासाठी निधीची आवश्यकता लागणार आहे. तरी आपल्या गावातील प्रतिष्ठित लोकांना मी सांगतो की सभामंडपाची मंजुरी ज्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध होईल, निधी उपलब्ध होईल ते प्रयत्न करावेत आणि वर्गणी देणगी स्वरूपात प्रत्येकाने सरळ हाताने मदत करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. वंदन करून परमपूज्य स्वामी दत्तगिरी महाराजांचे निवंदन करून तसेच आपल्या सगळ्यांच्या नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांनी त्यामध्ये चांगलं सहकार्य करावं. आमच्या पद्धतीने आम्ही ज्या काही प्रयत्न करता येईल ते तुम्हाला आम्ही सहकार्य करू. तसंच मुंबईला ठाण्याला नवीन ठक्कर बाबा आहे त्यांचा यांना पत्ता द्या की या ठिकाणी फरशी वगैरे काही देण्यात त्यांचं प्रयोजन असतं, ते देतात, मूर्ती देतात, सहकार्य करतात. तिथे पण आपण प्रयत्न करा आणि देवाचं काम जर देव करून घेत असं पण प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात आणि देव आपल्या पाठशी उभा असतो आणि आपल्या प्रयत्न नक्की देव यश देईल ही मातीची मी प्रार्थना करतो. थांबतो. जय गवंगिरी, जय हिंद. आज या ठिकाणी रेणुका माता मंदिर सभामंडपासाठी आपण सगळं आईच्या इच्छेनुसार झालेले जे प्लॅन चालू आहे मंदिर सुद्धा आईच्या इच्छेनुसारच चालू आहे. आईचे जे काही प्लॅन चालू आहे ते आईच्या इच्छेनुसारच चालू आहे. त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की तिचं अस्तित्व कोणी कमी करू नये आणि बाकीचे मंदिर उभे करू नये असं माझं स्वतःचं मत आहे. तिचं अस्तित्व बाकीच्या मंदिरांना कमी करू नये. हे काही गाव नाही, हे शिव आहे. ही शिवव्यवस्थित आहे.
तिचा असतील तर कमी करू नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे. माझी इच्छा नसून ती आईचीच इच्छा आहे असं माझं म्हणणं आहे. आणि याच्या पलीकडे कोणाचं काय म्हणणं असेल, कोणी काय करीत असेल तर त्यांनी त्यांच्या घरी करावे असं माझं मत आहे. वैयक्तिक मंदिरं कोणाला करायची असतील तर त्यांनी त्यांच्या घरी करावे, पण माझ्या आईचं अस्तित्व हे कमी करू नये अशी मी विनंती करतो. आणि आईला तिने वेळेच त्याच्यावर निर्णय घेऊन ती कारवाई केली. माझ्या आईचं नाव या ठिकाणी दिलेलं गेलेलं इच्छा मी व्यक्त केली होती, पण ती पूर्ण झाली आणि माझी आता कुठलीही इच्छा राहिलेली असं मी जाहीर करतो. आणि फक्त माझं एकच मत आहे की आपल्या आईचं स्थान आहे ते पूर्वीपासूनच आहे, हे स्थान तिचंच आहे आणि तिचंच अस्तित्व राहिलं पाहिजे. त्यास माझं वैयक्तिक मत आहे, माझं नाही, हे आईचंच मत आहे. हे जे मंदिर झाले ते आईच्या कृपेने झालेले, सभामंडप होणारे ते बी आईच्याच कृपेने होणारे. रामकृष्ण. आज आपल्या कणोली गावच्या या परिसरामध्ये आदी माया आदी शक्ती जिला म्हटलं जातं अशी रेणुका माता आणि या मातेचा मंदिराचा आजचा हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे. जर गावाला शक्ती देणारी जर आपण दैवी जर माया जर बघितली आपण तर ती आपली आदी माया जिला म्हटलं जातं अशी रेणुका माता. आणि ती प्रत्येकाच्या पाठीशी तिच्याकडं ज्यांनी जे जे काही मागितलं तर ते तिला निश्चितच पूर्ण केलेलं आहे. असं इच्छापूर्ती मनोकामना पूर्ण करणारी जर आपण शक्ती बघितली तर ती आदिमाया रेणुका माता. आणि म्हणून या आदिमायेचा आज मंदिराचं जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले. मी सर्वांना विनंती करेन का हे काम एकट्याचं नाही आहे, सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांनी मिळून याला पुढाकार प्रत्येकाने घेऊन या मंदिराचं काम पूर्ण केलं पाहिजे, याला पुढाकार दिला पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. सगळ्यांना विनंती करेन का आपल्याला होईल तेवढं शक्य आपापल्या पद्धतीनं आपापल्या यथायोग्य पद्धतीनं प्रकारे कोणीही ज्याला जे द्यायचं ते दान या ठिकाणी देऊ शकतं. प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. मंदिर आपल्या एकट्याचं नसून फक्त ट्रस्टींचं नसून सगळ्या गावकऱ्यांचं सहकार्य याला महत्वाचं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन का सरळ हाताने आपण या मंदिराच्या कामासाठी नक्कीच सगळ्यांनी मदत करावी. रामकृष्ण. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिला त्याबद्दल रेणुका माता ट्रस्टच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. आज रेणुका मातेच्या सभा मंडपाचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेलं आहे. त्यात विशेष जे आभार मानायचे ते मंदिराच्या साठी आणि सभा मंडपासाठी ज्यांनी जागा दिली ते सर्वात मोठं त्यांचं योगदान आहे. मंदिराला सर्वांनी सरळ हाताने मदत करायची आणि मंदिर पूर्वपास जाईल असा सर्वांनी ध्यास घ्यायचा आहे. आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.